अगं वेडेस काय तू? तू महाराज आहेस, तू दलित आहेस, तू खालच्या जातीतले आहेस. तुझ्यासोबत काय लग्न करायचं म्हणून मी तुझ्यावरती प्रेम केलंय का? मला तुझ्याकडून आर्थिक गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे. मला तुझ्यासोबत मौज मजा करायची आहे, तुझा उपभोग घ्यायचा आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? लग्न करायला मी माझ्या जातीतली बघेन ना. मी तुझ्यासारख्या खालच्या जातीतल्या मुलीसोबत का लग्न करेन? बरं, मी एवढ्यावरती पण नाही थांबणार. जर तुझं दुसरीकडे लग्न झालं ना, तर मी आपले जे प्रायव्हेट फोटोज आहेत ना, प्रायव्हेट व्हिडिओज आहेत ना, त्याच्यावरून तुला ब्लॅकमेल करणार. म्हणजे मी तुझ्यासोबत लग्न पण नाही करणार आणि तुला दुसऱ्यासोबत लग्न करून पण नाही देणार. दुसऱ्यासोबत लग्न का करून देणार नाही? कारण मला ज्या गोष्टी तुझ्याकडून हव्यात त्या मिळणार नाहीत. आणि तुझ्यासोबत मी लग्न का करणार नाही? नाही, माझ्या घरामध्ये चालत नाहीये ना. माझ्या घरचे मला म्हणतात की खालच्या जातीतली सून आम्हाला नको आहे. बीड मधून एक धक्कादायक प्रकरण ऐकायला मिळतंय. साक्षी कांबळे नावाच्या मुलीने 14 मार्चला मागील महिन्यामध्ये सुसाईड केलं, जिचं 2 दिवसांपूर्वी 20 एप्रिलला लग्न होणार होतं. अभिषेक कदम नावाच्या मुलासोबत ती 2 वर्ष झालं रिलेशनशिपमध्ये होती. आणि जेव्हा लग्न करायची वेळ आली, नातं निभवायची वेळ आली, तेव्हा त्या संबंधित मुलाने तू खालच्या जातीतली आहेस, तू महाराज आहेस, तू दलित आहेस आणि माझ्या घरी चालणार नाही म्हणून तिला लग्नासाठी नकार दिला. त्या मुलीने सगळ्या गोष्टी मान्य केल्या. तिचं दुसरीकडे लग्न ठरलं. बिचारीचं 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 20 एप्रिलला लग्न होणार होतं. पण परत तो तिला प्रायव्हेट फोटो आणि प्रायव्हेट व्हिडिओवरून ब्लॅकमेल करत होता आणि या त्रासाला कंटाळून तिने आज स्वतःला संपवून घेतलंय. मुलींनो, साक्षी कांबळे हे फक्त आपल्या समोर उघडकीस आलेले एक उदाहरण आहे. आज अशा हजारो लाखो मुली या त्रासातून जात आहेत. उद्या या मुलींनी जर काय आपलं बरं वाईट करून घेतलं तर याला जबाबदार कोण? मला माहिती नाही हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल की नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आवर्जून विनंती करेन की सरकारने 5-10 असे जे ब्लॅकमेल करणारे जे आहेत ना, हिरो, अशांना अशी शिक्षा द्यावी ना की यांची शिक्षा बघून एखाद्या मुलीला किंवा ब्लॅकमेल करण्याचा किंवा त्या मुलीच्या असहायतेचा फायदा घेण्याचा कुणीही धाडस केलं नाही पाहिजे. या संपूर्ण प्रकरणावरती मी बोललेलो आहेच. त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करतोय. बायोमध्ये यूट्यूब चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन नक्की बघा. तुर्तास इतकंच सांगेन की बाबा रे, या आभासी दुनियेमध्ये राहत असताना, वावरत असताना थोडीशी स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. आणि 1000 वेळा तुम्हाला सांगितले, आज 1001व्यांदा सांगतो, आपले प्रायव्हेट फोटो, आपले प्रायव्हेट व्हिडिओ कोणी काढत असेल तर काढून देऊ नका आणि तुम्ही पण काढत जाऊ नका. विनंती आहे माझी, कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना.